नमस्कार मित्रांनो, बातमी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एच-डी-एफ-सी बँक रिलेशनशिप मॅनेजर्स प्रोफेशनल ऑफिसर भरती या विषयावर माहिती जाणून ची वेबसाईट आहे https://batminews.com. ब्राउझरच्या ॲड्रेस बॉक्समध्ये https://batminews.com टाकलं तर क्लिक केलं तर वेबसाईट ओपन होईल आणि या वेबसाईटवर सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये काय काय असणार आहे आपण बघूया. रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठीच्या ज्या भरती एच-डी-एफ-सी बँकेच्या वतीनं काढण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर रिलेशनशिप मॅनेजर म्हणजे काय असते, त्या जबाबदाऱ्या काय असतात किंवा त्याची कामे काय, या प्रकारचं ते सर्व माहिती आपण त्यात पाहणार आहोत. त्यानंतर रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी आवश्यक असलेली कौशल्य कोणती, एच-डी-एफ-सी बँकेच्या भरतीबद्दल आपण जाणून घेऊ. त्यासाठी कोणकोणत्या म्हणजे किती जागा आहेत, पात्रता काय, वय मर्यादा व काय लागणार आहे, या सगळं या प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. परीक्षा फी, पगार, भरती प्रक्रिया, प्रोबेशन कालावधी इत्यादी माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या सूचना, ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक असलेल्या बाबी, या सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, प्रवेशपत्र कुठून डाउनलोड करणार, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आणि परीक्षा केंद्रे कोणकोणते आपण निवडू परीक्षा फॉर्म भरताना, तर ती सुद्धा माहिती आपण याच्यात पाहणार आहोत. तर हे सर्व जर तुम्ही माहिती या व्हिडिओमध्ये आज घेऊ शकणार आहात. असेच आमचे जे नवीन नवीन व्हिडिओ आणि इतर माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल या चॅनलच्या माध्यमातून मला मिळवायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक आणि फॉरवर्ड करायचं आहे. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया. रिलेशनशिप मॅनेजरच्या मुख्य जबाबदाऱ्या आपण पाहू. ग्राहक सेवा व नातेसंबंध व्यवस्थापन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ग्राहक आहेत बँकेचे, ते ग्राहक सर्व काही आहेत बँकेसाठी, त्याची जे रिलेशन आहे ते मेंटेन करणं म्हणजे रिलेशनशिप मॅनेजर महत्त्वाचं काम. बँकेच्या विद्यमान व नव्या ग्राहकाशी चांगले नाते निर्माण करणे व ते टिकवणे, ग्राहकांच्या गरजानुसार योग्य बँकिंग उत्पादने व सेवा प्रदान करणे, बँकिंग उत्पादने विक्री जसं की मार्केटिंग, जे जे प्रोडक्ट्स आहेत सेवेशी संबंधित बँकेच्या जे काही प्रोडक्ट्स असेल ते प्रोडक्टची विविध वित्तीय उत्पादने जसे की बचत खाते, मुदत ठेव, कर्ज उत्पादने, गुंतवणूक योजना इत्यादी ग्राहकांना समजावणे व त्यांची विक्री करणे हे रिलेशन मॅनेजरचे काम आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या आर्थिक उद्दिष्टानुसार योग्य गुंतवणुकीचा सल्ला देणे, ग्राहकांचा विश्वास जिंकणे, ग्राहकांच्या तक्रारी जर असतील, अडचणी असतील तर त्या वेळेच्या आत सोडवणे, ग्राहकांना वैयक्तिकरित्या त्वरित सेवा देऊन त्यांचा विश्वास जिंकणे. तर मार्केटिंग व नेटवर्किंग, बँकेच्या सेवा व उत्पादने बाजारात पोहोचवणे, ग्राहक जोडण्यासाठी वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब करणे. या व्यतिरिक्त स्थानिक व व्यावसायिक नेटवर्कशी संबंध प्रस्थापित करणे. नेटवर्क चांगला असेल तेवढं ग्राहकाची संख्या त्या ठिकाणी वाढणार आहे, म्हणून स्थानिक व्यावसायिक नेटवर्कचा संबंध प्रस्थापित करणे, उत्कृष्ट सेवा अनुभव, प्रत्येक ग्राहकाला वैयक्तिकरित्या सेवा देऊन बँकेच्या उत्कृष्ट सेवा अनुभव त्या ठिकाणी देता आला पाहिजे. आता आपण पाहूया रिलेशनशिप मॅनेजरसाठी आवश्यक किंवा यशस्वी होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी रिलेशनशिप मॅनेजरच्या अंगी असल्या पाहिजे. सगळ्यात पहिलं तर संवाद कौशल्य. हे जे कम्युनिकेशन स्किल आहे त्याला योग्य पद्धतीने ग्राहकासोबत साधता आलं पाहिजे. स्पष्ट, प्रभावी आणि शिस्तसंमत पद्धतीने संवाद साधता आला पाहिजे. त्यानंतर समस्या सोडवण्याची क्षमता असली पाहिजे. सर्वात अगोदर तर ग्राहकाच्या ज्या समस्या आहेत त्या ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. समस्या ऐकल्याशिवाय आपण त्या सोडवू शकणार नाही. म्हणून समस्या सोडवण्यासाठी संवाद कौशल्यासोबतच ग्राहकांच्या अडचणीवर वेळीच उपाय शोधणे आणि त्याची समस्या ऐकून त्याला सोल्युशन देणे हे सगळ्यात महत्त्वाचं स्किल आहे. त्यानंतर मार्केटिंग कौशल्य. मार्केटिंगचं कौशल्य रिलेशनशिप मॅनेजरजवळ असणं आवश्यक आहे. कारण बँकेचे जे प्रोडक्ट्स आहेत ते सेल जर करायचे असतील तर त्यासाठी त्या प्रकारचे कौशल्य असल्याशिवाय ते सेल शकणार नाही. त्यानंतर डिजिटल बँकिंगची जाण, डिजिटल तंत्रज्ञान उपकरणाबाबत माहिती असणे त्याला आवश्यक आहे. त्यानंतर नेतृत्व गुण, टीमवर्क. मॅनेजर म्हटल्यावर त्याच्या अंडर जी काही स्टाफ आहे तो स्टाफही त्याला हाताळता आला पाहिजे. स्वतः जे काही काम करत आहेत तेच काम त्याला त्याच्या स्टाफकडून सुद्धा करून घेता आलं पाहिजे. म्हणजे टीमवर्कचं जे नेतृत्व गुण आहे तो रिलेशनशिप मॅनेजरमध्ये असणे खूप आवश्यक आहे. आता आपण एच-डी-एफ-सी बँकेची जी भरती निघालेली त्या भरतीबद्दल जाणून घेणार आहोत. रिलेशनशिप मॅनेजर प्रोफेशनल ऑफिसर प्रोग्राम इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPSच्या सहकार्याने ही भरती आयोजित केली जाते. आता IBPS आपण जाणून आहोत की कुठल्याही बँकेची जी भरती आहे ती IBPSच्या माध्यमातून होते जवळपास. तर एच-डी-एफ-सी बँकेची सुद्धा IBPSच्या माध्यमातूनच भरती प्रक्रिया पार पाडली जाते. IBPSच यासाठी ऑनलाईन अर्ज वगैरे प्रक्रिया, त्यानंतर हॉल तिकीट आणि जी काही परीक्षा कंडक्ट करते ती IBPSच करते आणि त्याचे रिझल्ट आणि ट्रेनिंग वगैरे जे आहे
बँकेच्या स्टाफला हे सर्व IBPS पाहत असते. आणि IBPS ही एक भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अधिपत्याखाली आणि केंद्रीय भरती संस्था आहे. पदांची संख्या आता सध्या जी जाहिरात निघालेली आहे, या जाहिरातीमध्ये कुठल्याही प्रकारची पदसंख्या दिलेली नाही अजून. परंतु बँकेला संपूर्ण भारतामध्ये ज्या काही ब्रँचेस आहेत, त्या सर्व ब्रँचेसमध्ये जिथे जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी गरजेनुसार उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे. त्यानंतर पात्रता पाहू आपण. उमेदवारांनी 10वी-12वी पास आउट केल्याच्या नंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असावं. दूरस्थ शिक्षणाद्वारे डिस्टन्स एज्युकेशन जे YCMUच्या माध्यमातून जर किंवा कुठल्याही ओपन युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जर ग्रॅज्युएशन केलं असेल तर ती ग्राह्य धरल्या जाणार नाही. सर्वात महत्त्वाची अट या पात्रतेमध्ये आहे, लक्षात ठेवायची आहे. जे रेग्युलर कॅन्डिडेट आहेत ग्रॅज्युएशन केलेले तेच फक्त या पदासाठी अर्ज करू शकतात. 10वी-12वी डिप्लोमा पॉलिटेक्निक पदवी अभ्यासक्रमात किंवा 50% गुण आवश्यक आहेत. तर जे काही आपण 10वी-12वी किंवा डिप्लोमा पॉलिटेक्निक किंवा ग्रॅज्युएशन करत आहोत किंवा केलेलं आहे, हे प्रत्येक क्वालिफिकेशनमध्ये 50% गुण कमीत कमी आपल्याला आवश्यक आहेत त्या ठिकाणी त्या पदाला अप्लाय करा. जर CGPA जर गुण असतील तुमचे तर ते टक्केवारीमध्ये कन्वर्ट करणं आवश्यक आहे फॉर्म भरताना. त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. पर्सेंटेज इज इक्वल टू GPA इंटू 7.5 7.1 प्लस 11. जे काही तुमचं CGPA वगैरे असेल त्याला 7.1 गुणाकार करायचा आहे. त्यामध्ये 11 ॲड करायचे तर तुम्हाला पर्सेंटेज मिळेल. नंतर वयाची अट. 7 फेब्रुवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय कमीत कमी वय 35 वर्षापेक्षा अधिक नसावे, म्हणजे 35 वर्षापेक्षा जास्त वय नसलं पाहिजे. त्याला कामाचा अनुभव सुद्धा या पदासाठी आवश्यक आहे. किमान 1 ते 10 वर्षाचा विक्री क्षेत्रातील म्हणजे मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव असला पाहिजे. काही संस्थेतील मार्केटिंगचा अनुभव चालतो. त्यानंतर परीक्षा फी. या पदासाठी जी परीक्षा घेतल्या जाणार आहे त्या परीक्षेसाठी ₹479 फी असणार आहे आणि याच्यामध्ये सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी उमेदवारांसाठी ₹479 फी असणार आहे. आता या पदासाठीची पगार आपण बघूया. HDFC बँकेच्या मान्यताप्राप्त वेतनमानानुसार 3 लाख ते 12 लाख रुपये याला पेमेंट असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही कार्यप्रदर्शन असेल म्हणजे परफॉर्मन्स जे काही मॅनेजर पदावरती जेव्हा तुम्ही पोहोचाल तर त्या पदावर असताना जे काही परफॉर्मन्स तुम्ही द्याल किंवा जे काही टार्गेट्स अचीव कराल त्याचे ते वेगळे तुम्हाला जे बेनिफिट्स आहेत ते सुद्धा यामध्ये मिळतात. त्याच्यानंतर नियुक्तीची पुष्टी झाल्यानंतर 6 महिने कर्मचारी सबसिडी मिळालेल्या कर्जाचा लाभ घेऊ शकतील. ते नियुक्ती झाल्याच्या नंतर 6 महिन्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज योजना वगैरे ज्या आहेत बँकेच्या त्या सुद्धा लाभ घेता येतो. हे जे कर्ज आहे ते तुम्हाला कॅश स्वरूपात न न मिळता जसं की होम लोन वगैरे असेल, कार लोन असेल, या पद्धतीचे आपण त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. भरती प्रक्रियाबद्दल आपण जाणून घेऊ. उमेदवारांद्वारे ऑनलाईन अर्ज भरणे, उमेदवारांची ऑनलाईन चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत. त्यानंतर ऑनलाईन चाचणीतील गुणांवर आधारित उमेदवारांची प्राथमिक निवड होईल. उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाईन चाचणी व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित असेल. सर्वात अगोदर आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा असतो. तो ऑनलाईन फॉर्म भरल्याच्यानंतर हॉल तिकीट येईल. त्या हॉल तिकीट आल्यावर जी परीक्षा आहे, जे निवडलेले सेंटर असेल त्या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाईल ऑनलाईन. त्या चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे आपल्याला वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलवलं जातं. त्या वैयक्तिक मुलाखती आणि ऑनलाईन चाचणीच्या गुणांच्या आधारावर आपली निवड केली जाते अंतिम. तर अशा प्रकारची ही भरती प्रक्रिया असते. आणि जी निवड असते ती निवड झाल्यानंतर प्रोबेशन कालावधी आपल्याला 6 महिन्याचा द्यायचा असतो. या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपला जो परफॉर्मन्स असेल बँकेतील त्या परफॉर्मन्सच्या आधारावर जर ती कामगिरी समाधानकारक वाटत असेल बँकेला तरच आपल्या नियुक्तीची पुष्टी केली जाते बँकेकडून. नंतर महत्त्वाच्या सूचना आपण पाहू. या भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांनी 50% पेक्षा कमी गुण मिळवले असेल म्हणजे जे अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना 50% पेक्षा कमी गुण असतील तर ते मुलं, ते विद्यार्थी किंवा ते उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसणार आहेत. टक्केवारीची गणना सर्व विषयातील एकूण गुणांच्या आधारावर केली जाणार आहे. म्हणजे पर्टिक्युलर जे टॉप 5 विषय आहेत तर त्याच्याबद्दल नाही तर संपूर्ण विषयाचे तुम्हाला टक्केवारी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागणार आहे आणि ती तुम्हाला 50% पेक्षा जास्त असली तरच अर्ज करता येईल. या व्यतिरिक्त राऊंड ऑफ केलेले गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. जसं की 49.99% जर गुण असेल तर ते 50% समजले जाणार नाही तर ते 49% समजलं जातील. ठीक आहे. म्हणून राऊंड ऑफ केलेले गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. या व्यतिरिक्त ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी खात्री करावी की तो त्याचे वय, शैक्षणिक पात्रता, निवासी ठिकाण इत्यादी सर्व पात्रतेच्या निकषाचे पालन करतो. त्यासाठी अर्ज केला जात आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारावरच त्याला ऑनलाईन चाचणी, वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. जर अर्जात दिलेली माहिती चुकीची असली तर नंतरच्या टप्प्यावर असं जर आढळलं तर त्याची नियुक्ती रद्द केल्या जाऊ शकते.
ऑनलाईन अर्ज करत असताना माहिती जी आपण भरत आहोत, ती माहिती व्यवस्थित भरणं आवश्यक आहे. त्यात जर कुठलीही चूक झाली, तर नंतर बँक आपली जी निवड आहे ती रद्दसुद्धा करू शकते. पात्रता असल्यानेच उमेदवाराला ऑनलाईन चाचणी किंवा मुलाखतीसाठी बोलावता असे काही असे गृहीत धरता येणार नाही. कारण काय पात्रता व निवडी संदर्भातील सर्व निर्णयामध्ये एच-डी-एफ-सी बँकेचा निर्णय अंतिम असणार आहे. त्यानंतर महत्त्वाची सूचना आपण बघू पुन्हा कोणत्याही स्वरूपातील अनुचित दबाव आणणे, शिफारस करणे हे पात्रतेसाठी अयोग्यता ठरेल. त्यानंतर ऑनलाईन चाचणी वैयक्तिक मुलाखतीसाठी उमेदवारांनी आपला स्वतःच्या खर्चाने यायचं आहे. त्या ठिकाणी बँक कुठल्याही प्रकारचा मोबदला देणार नाही. केवळ भारतात कुठेही सेवा करण्यास तयार असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. म्हणजे ज्या उमेदवाराची भारतातील ज्या एच-डी-एफ-सीच्या शाखा आहेत, त्या शाखेपैकी कुठेही जाऊन काम करण्याची ज्याची तयारी असेल, अशाच उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे. निवड झालेल्या उमेदवारांना एच-डी-एफ-सी बँकेच्या आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्र जारी केले जातील. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती त्यांच्या वैद्यकीय चाचणीत योग्य ठरल्यावर मागील पार्श्वभूमीची समाधानकारक पडताळणी झाल्यावर तसेच एच-डी-एफ-सी बँकेच्या नियम व अटींच्या अधीन राहून अन्य औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच केला जाईल. महत्त्वाच्या तारखा आपण पाहू. जे ऑनलाईन अर्ज आहेत ती सुरुवात झालेली आहे 30 डिसेंबर 2024 पासून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2025 असणार आहे. परीक्षा एक अंदाजे मार्च महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती वेबसाईट जी आहे अधिकृत वेबसाईट बँकेची ती समोर आपण पाहणार आहोत. त्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळेल. नोंदणी करण्यापूर्वीची आपण तयारी पाहू आता. जो ऑनलाईन अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आणि ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपल्याला काय काय गोष्टींची आवश्यकता आहे ते आपण पाहू. फोटो 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटरचा साईजचा आपल्याला फोटो लागणार आहे आणि या फोटो त्यानंतर स्वाक्षरी काळ्या शाईमध्ये म्हणजे ब्लॅक पेननीच केलेली स्वाक्षरी पाहिजे. ती 140 बाय 60 पिक्सलमध्ये असली पाहिजे. 10 ते 20 KB माप त्याचं असलं पाहिजे. डावा अंगठा जो आहे तो पांढऱ्या कागदावरती काळ्या किंवा निळ्या शाईत डावा अंगठा उमटवायचा आहे. तो 240 बाय 240 पिक्सलमध्ये त्याची साईज असली पाहिजे. 20 ते 50 KBच्या आत त्याचा साईज असली पाहिजे. हस्तलिखित घोषणापत्रसुद्धा या ठिकाणी या अर्जासाठी लागणार आहे. कारण IBPSचा फॉर्म भरत असताना हस्तलिखित घोषणापत्र घेतात. तर त्या ठिकाणी पांढऱ्या कागदावर काळ्या शाईत आपल्याला हस्तलिखित घोषणापत्र लिहायचं आहे. ही सर्व डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करून ठेवायची आहेत अगोदर आपल्या कम्प्युटर वरती. हस्तलिखित घोषणापत्र काय असणार आहे ते पाहूया आपण. पांढऱ्या कागदावर काळ्या शाईमध्ये आपल्याला लिहायचं आहे. ही हस्तलिखित घोषणापत्राचा एक मजकूर दिलेला आहे. हा मजकूर जसाचा तसा लिहायचा आहे आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये. इतर कोणी लिहिलेला हा मजकूर चालणार नाही. जसं लिहिलेलं आहे आयच्या नंतर जी जागा सोडली तिथे आपलं स्वतःचं पूर्ण नाव लिहायचं आहे. नंतर हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड वेन रिक्वायर्ड. आणि हे लिहिल्याच्या नंतर आपल्याला त्याचं हे डॉक्युमेंट स्कॅन करायचं आहे. आता अर्ज करण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र लागणार आहेत ते आपण पाहू. 10वीचे प्रमाणपत्र, 12वीचे प्रमाणपत्र, ग्रॅज्युएशनचे सर्व सेमिस्टरच्या मार्कशीट, डोमिसाईल प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, व्हाईट बॅकग्राऊंडचा. विशेष करून जो फोटो आपण स्कॅन करून अपलोड करणार आहोत तो फोटो व्हाईट बॅकग्राऊंडचा असला पाहिजे. म्हणजे पाठीमागील जो पडदा आहे फोटोचा तो पांढऱ्या रंगाचा असला पाहिजे. या फोटोचं जे माप आहे ते 200 बाय 230 पिक्सलमध्ये करून ठेवायचं आहे. 20 ते 50 KBच्या साईजमध्ये हा फोटो असला पाहिजे तरच तो अपलोड होईल. त्यानंतर मोबाईल आणि ईमेल ID ची आवश्यकता आपल्याला पडणार आहे. तो चालू स्थितीत असला पाहिजे. आता आपण पाहू ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी वेबसाईट आहे ती अधिकृत वेबसाईट आहे https://ibps.online.ibps.in/hdfcmaug24/ आता ही वेबसाईट आहे याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता. या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यावर या पद्धतीने आपलं इंटरफेस येईल. या ठिकाणी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर आपल्याला जायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर पुढच्या स्टेपला या पद्धतीचा फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये आपल्याला फर्स्ट नेममध्ये आपलं स्वतःचं नाव, कन्फर्म फर्स्ट नेममध्ये स्वतःचं नाव पुन्हा कन्फर्म करायचं आहे. मिडल नेममध्ये वडिलांचं नाव, कन्फर्म मिडल नेममध्ये वडिलांचं नाव पुन्हा टाकायचं आहे. लास्ट नेममध्ये तुमचं नाव सरनेम येईल. इथे शेवटी पुन्हा लास्ट नेममध्ये तुमचं सरनेम पुन्हा टाकायचं आहे. ही संपूर्ण फुल नेम इथे तुम्हाला इथे दिसेल. नंतर मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे, तो कन्फर्म करायचा आहे. पुन्हा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर इथे टाकणार, तुमचा ईमेल ID इथे टाकणार. त्यानंतर इथे कन्फर्म करणार आणि हा सिक्युरिटी कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करणार. त्यानंतर तुमचं नोंदणी होईल. एक रजिस्ट्रेशन पासवर्ड तुम्हाला येईल, तो तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. त्यानंतर समोरच्या स्टेपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून डिटेल
पेजवर गेल्यानंतर आपले एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या डिटेल्स मागतात. ती संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे. फॉर्म प्रिव्ह्यू करायचा आहे. डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये आपल्याला आपलं जे अ, अ, तुमचं दीक्षित आपण जे अगोदर डिक्लेरेशन लिहिलं, ते डिक्लेरेशन जे स्कॅन करून ठेवलं आहे, ते अपलोड करायचं आहे. दावा त्याचा थंब अपलोड करायचा आहे. हे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर पेमेंटच्या पर्यायावर जाऊन पेमेंट करायचं आहे. पेमेंट आपल्याला नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातून करता येतं. पेमेंट केल्याच्या नंतर सक्सेसफुल झाल्यानंतर प्रिंट आपल्याला या जी पेमेंटची आणि अर्जाची काढून ठेवायची आहे. त्यानंतर परीक्षेचे प्रवेशपत्र जे आहे ते इश्यू केलं जाईल. हे प्रवेशपत्र आपल्याला www.sdfcbank.com/personal/about us/career या वेबसाईटवरती हे प्रवेशपत्र आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्ही भविष्यात हे प्रवेशपत्र काढून घेऊ शकता. त्याच्या ज्या सूचना आहेत, जेव्हा हे प्रवेशपत्र येईल त्याची सूचना तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. आता ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे? सर्वात पहिले इंग्लिश भाषा, याच्यामध्ये 30 प्रश्न असणार आहे. त्याच्यामध्ये 30 गुण तुम्हाला मिळतात. वेळ 20 मिनिटाचा असतो, सॉरी. भाषा इंग्लिश माध्यमात असेल. संपूर्ण पेपर हा इंग्लिश भाषेत असणार आहे. गणित म्हणजे न्यूमेरिकल एबिलिटीमध्ये 35 प्रश्न 35 गुणांचे 20 मिनिटात तुम्हाला सोडवायचे आहेत. बुद्धिमत्ता चाचणी रिझनिंग एबिलिटीमध्ये 35 प्रश्न 35 गुणांचे 20 मिनिटात तुम्हाला सोडवायचे आहेत. अशा पद्धतीने 100 मार्काचा हा पेपर 1 तासामध्ये द्यायचा आहे. परीक्षा केंद्र आपण बघूया. विशाखापट्टणम, दिल्ली NCR, अहमदाबाद, वडोदरा, बेंगलोर, मंगलोर, म्हैसूर, भोपाळ. आपल्या महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे हे 4 सेंटर आहेत. त्यापैकी आपण कोणतंही सेंटर निवडू शकतो. अमृतसर, जयपूर, हैदराबाद, लखनौ, कोलकाता इत्यादी सेंटर. याच्यापेक्षा जास्त सेंटर या ठिकाणी या परीक्षेसाठी उपलब्ध नाहीत. अशा पद्धतीने आपण बघितलं की HDFC बँकेसाठी जी भरती प्रक्रिया निघालेली आहे, तर त्यासाठी पात्रता काय आहे, आवश्यकता कोणकोणत्या गोष्टीची आहे, आपण ते पाहिलं. महत्त्वाच्या सूचना पाहिल्या आणि एकंदरीत संपूर्ण माहिती आपण या भरती प्रक्रियेची पाहिलेली आहे. आमचे असेच जे व्हिडिओ आहेत इतर नोकरी संदर्भातील, जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्यासाठी आपला